अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काम 10% झाले असा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला। काही महिन्यांपूर्वी संभाजीराजेंनी शिवस्मारकाचं काय काम झालंय असं म्हणत दुर्मिळ घेऊन प्रतिकात्मक आंदोलन केलं आणि त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या दाव्यानं आता चर्चा सुरू झाली। अरबी समुद्रातील शिवाजी महाराज आणि इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक लवकरच पूर्ण होतील असा विश्वास भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवलाय। मात्र अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काम 10% झाल्याचाही दावा पाटलांनी केल्यानं आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे। अरबी समुद्रातलं शिवाजी महाराजांचं स्मारक याही विषयामध्ये हायकोर्टामध्ये आपण केस जिंकलो पर्यावरणवाद्यांच्या विरुद्ध। काम 10% झालं आणि मग हायकोर्टाने स्टे दिला। हायकोर्टामध्ये स्टे नाही आला, सुप्रीम कोर्टात स्टे आला, तोही उठला आणि सुप्रीम कोर्टाने आता लेटेस्ट हायकोर्टाला असं म्हटलेलं की तुम्हीच निर्णय घ्या। हायकोर्टातली ती केस आम्ही ताकदीने लढवू। सगळ्या परवानग्या पर्यावरणाच्या मिळाल्या आहेत। अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा पूर्ण होईल। भाजपचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी 10% काम पूर्ण झाल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे। आम्ही थेट याचा रियालिटी चेक करण्यासाठी अरबी समुद्राच्या अगदी बाजूला असलेल्या बदवार पार्क या परिसरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आपण ही सगळी दृश्य पाहतोय या ठिकाणची की कुठेही असं काम सुरू असल्याचं सध्या तरी निदर्शनास येत नाही। जी माहिती मिळते त्यानुसार काही वर्षांपूर्वी इथे कॉन्क्रीटचा खांब समुद्रात उभारण्यात आला होता, मात्र आता तो खांबही पावसाळ्यात वाहून गेल्याची माहिती मिळते। समुद्रात कुठेही काम सुरू असल्याचं चित्र दिसत नाहीये। स्थानिक मासेमारांकडून तशी कुठली माहिती मिळत नाहीये। त्यामुळे नेमकं स्मारकाचं काम किती टक्के झालंय हा आताच्या घडीचा मोठा प्रश्न आहे। माझ्या माहितीप्रमाणे तर त्या ठिकाणी कोणतं काम चालू मी ते माहिती घेतलेली नाही, परंतु मला वाटतं कामाला आणखीन तशी काही गती मिळालेली नाही। काही दिवसांपूर्वीच अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं काय झालं म्हणून संभाजीराजेंनी दुर्बिणीद्वारे ते शोधत प्रतिकात्मक आंदोलन केलं होतं। मात्र चंद्रकांत पाटलांनी स्मारकाचं काम 10% पूर्ण झाल्याचा दावा केल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला। गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।